फ्रेंड्स, आज आहे शनिवार म्हणजे सॅटर्डे आणि वीकेंड सुरू झालेला आहे आणि अशा वेळेला आहे ना आपल्याला काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं, ते पण आहे ना सॅटर्डे इव्हिनिंगला म्हणजे संध्याकाळी. तर आज आपण कॅफे स्टाईल मस्त माझ्या पद्धतीने तव्यावरचा ओव्हन शिवाय आपण मस्तपैकी एक पिझ्झा करणार आहोत. तो आहे स्वीटकॉर्न पिझ्झा. त्यासाठी मी इकडे आहे ना 4 पिझ्झा बेस घेतलेले, 2 वाट्या उकडलेले स्वीटकॉर्न घेतले, त्यानंतर उभे चिरलेले कांदे 2 आणि 2 ढोबळी मिरची उभे चिरून घेतलेले आहेत. आता एक ही माझी स्टाईल आहे बरं का. तवा घ्यायचा आणि तवा छानपैकी बारीक गॅसवर तापवायचा आणि ज्या आपण आहे ना एक बेस घ्यायचा आणि ज्याच्यावर आपण आहे ना टॉपिंग करणार आहे ती साईड आपण आहे ना तेलाने कुरकुरीत भाजून घ्यायची. इतका चविष्ट पिझ्झा लागतो, या पद्धतीने नक्की करून बघा. त्यानंतर काय करायचं आहे की हे तयारी सगळी बेस आपण आहे ना मस्तपैकी फ्राय करून झाले की आहे ना पिझ्झा सॉस करायचा आहे. साधा सोपा आहे. टोमॅटो केचप आणि चिली सॉस जो आहे तो एकत्र करायचा. त्यानंतर परत तव्यावर तेल बटर टाकायचं आणि कच्ची साईड खालच्या साईडला आली पाहिजे आणि जी फ्राय झालेली साईड आहे ती टॉपिंगची, त्यामुळे ती वरच्या साईडला आली पाहिजे. त्यानंतर त्याच्यावर आहे ना पिझ्झा सॉस स्प्रेड करायचा, उभे चिरलेले कांदे, त्यानंतर मग ढोबळी मिरची आणि स्वीटकॉर्न. आता ह्याच्यात तुम्हाला काही कमी जास्त करायचं असेल, समजा कांदा आणि ढोबळी मिरची नाही टाकलं, नुसतं स्वीटकॉर्नचा केला प्लेन तरीही चालू शकतं. स्वीटकॉर्न स्प्रेड करून झाला की चवीप्रमाणे मीठ, मिक्स्ड हर्ब्स किंवा ऑरेगॅनो किंवा चिली फ्लेक्स. बरं, आता समजा जर घरात आहे ना मिक्स हर्ब आणि चिली फ्लेक्स नसेल तर चक्क लाल मिरची पावडर घातली तरी चालू शकतं. आता फायनली आपला हिरो इन्ग्रेडियंट म्हणजे पिझ्झा चीज तो स्प्रेड करायचा आणि त्यानंतर कुंडा किंवा एक कढई त्याच्यावर ठेवायची. झाकण वगैरे ठेवायचं नाही, तर झाकणाला पीस चिकटतं आणि चीज सगळं झाकणच खाऊन जातं. त्यासाठी कढई किंवा ना बाऊलने झाकायचं, 5 ते 7 मिनटं छानपैकी बेक करायचं. त्यानंतर बाऊल काढला की हाय फ्लेमवर 1 मिनटं बेक करून घ्यायचं, कुरकुरीत करायचा आणि छान गरमागरम असा आहे ना पिझ्झा कट करून सर्व करायचा. तुम्हाला जर क्रस्टचा आवाज ऐकायचा असेल तर आपला मोठा व्हिडिओ नक्की बघा. ह्याच्या व्यतिरिक्त आपण भाकरीचा पिझ्झा केला आहे, लिंक शेअर करते. थँक्यू.